महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी. हरिनाम सप्ताहात श्रद्धा, संस्कृती व विकासाचा संदेश. अहिल्यानगरमध्ये रक्षाबंधनाच्या औचित्यावर महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता मिळवून देणारे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 विधेयक आणल्याबद्दल शेतकरी भगिनींनी मुख्यमंत्र्यांप्रती आभार व्यक्त केले. तर मुख्यमंत्र्यांनीही भगिनींच्या या जिव्हाळ्याबद्दल कृतज्ञता मांडली. दरम्यान श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामधून श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संदेश देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा, हरिनाम व गुरु परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत हा सप्ताह आध्यात्मिकता व संस्कृती पुढील पिढीसाठी पोहोचवत असल्याचे सांगितले. सरला बेटाच्या विकास कामाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विकास आराखड्यातून सभागृह, रस्ते, पूररक्षण व सौर ऊर्जा प्रकल्पांची कामे सुरू झाली असून हे तीर्थक्षेत्र सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे काम सुरू असून दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून रक्कम थेट खात्यात जमा केली जात असल्याचे व टप्प्याटप्प्याने 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वागचौरे, विविध आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट.